नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागाने आज पंचवटी परिसरात धडाकेबाज कारवाई केली आहे। सन 2027-28 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील गंगा घाट आणि रामकुंड परिसरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येत आहे। या कारवाई दरम्यान गंगा घाट आणि रामकुंड परिसरातील व्यावसायिकांची अतिक्रमणे काढण्यात आली आहे। मात्र संबंधित व्यावसायिकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे। व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार ही कारवाई बेकायदेशीर असून मनपाकडून जबरदस्तीने दुकाने हटविण्यात येत आहेत। कोणताही कालावधी न देता अचानक कारवाई केल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। स्टार न्यूजसाठी सोनू अडके, नाशिक। आलेलो आहे, जवळजवळ 1.5 ते 2 महिने झाले ते आमच्याकडे येत आहे। आम्ही त्यांना नोटीस मागत आहे, ते बिलकुल नोटीस नाही म्हणताय, आपण ॲडजस्टमेंटनी करू म्हणताय आणि ॲडजस्टमेंट आम्हाला नाही पाहिजे। हे आज ॲडजस्टमेंट करून आम्हाला काढून घेतील, त्यांच्या अधिकारात घेऊन टाकतील, आम्हाला ते मान्य नाही। आम्ही त्यांना कायदेशीर म्हणतोय की तुम्ही सरळ सरळ आम्हाला नोटीस द्या। नोटीसमध्ये कोर्टामध्ये आम्हाला जे ठरवल, न्यायालयाचा निकाल सगळ्यात मोठा आणि तो आम्हाला मान्य राहील। पण हे प्रशासन हे हुकुमशाही लावून राहिलेलं आहे आणि या हुकुमशाहीला आमचा प्रचंड विरोध आहे। हे कागदपत्र दिले, खत्री मॅडमकडे कागदपत्र जमा केले, कोर्टाचा आदेश आहे आमच्याकडे। नगरपालिका कुठलेही आमच्या जागेवर काही करू शकत नाही। ते आमच्याकडे सगळे कागदपत्र आहे, ते कागदपत्र सुद्धा वाचत नाहीये। डायरेक्ट अचानक दादागिरी करून हे टेबल वगैरे उचलत आहे, सगळे दुकानं खाली करायला लावत आहे। त्यांचा काही अधिकार नसल्यामुळे